तर आता देवेंद्र फडणवीस इथं येणार आहेत. त्याच्या आधी इथं सर पहिली प्रतिक्रिया तुमची मिहीर कोटेच्या मायासोबत आहेत, श्रीकांत भारती माझ्यासोबत आहेत. सर पहिली प्रतिक्रिया तुमची काय म्हणाल, कशा प्रकारचं आज वातावरण झालं, एकमतानं प्रस्ताव पारित झाला, आनंद दिसतोय चेहऱ्यावरती? 14 कोटी जनतेच्या मनात जे होतं ते आज भाजपच्या विधिमंडळ बैठकीमध्ये प्रतिध्वनित झालेलं आहे. 14 कोटी जनतेला वाटत होतं की महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा ही आदरणीय देवेंद्रजींकडे असली पाहिजे, ती भाजपने निर्णय केला आहे. मीरभाई, ज्या प्रकारचं मॅन्डेट आहे ते भूतोना भविष्याचं मॅन्डेट आहे आणि आता एकमतानं झालेलं आहे. सरकारी उद्या बसेल, कॅबिनेटला थोडा वेळ लागू शकतो, पण सरकारचं काम उद्यापासून सुरू होईल. निश्चितच सुरू होईल आणि हे जनतेचे मनातली सरकार आहे. जनतेचे मनात वसलेले देवाभाऊची सरकार होणार आहे. बाकी पण आमदार माझ्यासोबत आहेत. काळीदास कोळंबकर जे सिनियर मोस्ट आमदार आहेत. काळीदास, काय म्हणाल, तुमचा आनंद, तुमची तर एक रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही, त्या रेकॉर्डला पाहता कशा प्रकारचं मत तुम्ही आज व्यक्त केलं, आनंद आहे. आता तुम्हाला मंत्रिपत्र मिळालं पाहिजे. जे अशक्य होतं ते मी शक्य केलं आहे. बरोबर आहे, म्हणूनच जे अशक्य ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मी जाईन, आणि ते स्वप्न माझं साकार झालं आहे. आता बघू भविष्यामध्ये पक्ष मला कशा पद्धतीने न्याय देतोय ते. देवाभाऊचं सरकार, ते देवाभाऊ न्याय करतील. देवाभाऊचं सरकार आलेलं आहे, देवाभाऊ न्याय करतील तुमच्यासोबत. बघा, माझा पक्षावर विश्वास आहे आणि पक्ष मला न्याय देईल. तर काळीदास कोळंबकर माझ्यासोबत होतं, ज्यांनी विजयाची असा रेकॉर्ड केलेला आहे जो मॅच करणं जवळपास अवघड वाटतंय. तर सगळे आमदार इथं आलेले आहेत. कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस इथं येतील आणि त्यानंतर पुढे ज्या प्रकारे आपण पाहतोय की इथला हा मॅन्डेट जनतेने दिलेला आहे त्याचा आनंद इथे व्यक्त करत, आणि जसं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले की एक है तो सेफ है, त्यासोबतच या पूर्ण वातावरणामध्ये जो विजय मिळालेला आहे त्या विजयाला पाहता आता राज्यात एक मेजॉरिटी असलेलं कम्फर्टेबली चालणारं सरकार असेल आणि त्या सरकारसाठी इथं आता कामाला सुरुवात होईल. दीपेश महाजनचा, गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.